हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची फार्मासिस्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये फोलिक ॲसिडचा इम्पॉर्टन्स. गरोदरपणामध्ये फोलिक ॲसिड अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते बाळाच्या व्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि आईमध्ये होणारी रक्ताची कमतरता भरून निघण्यासाठी इम्पॉर्टंट असते. योग्य प्रमाणात फोलिक ॲसिड घेतल्यामुळे अकाली जन्म म्हणजेच प्री टर्म बर्थ किंवा बाळाचे वजन कमी भरणे जन्माच्या वेळी अशा ज्या समस्या आहेत त्यांचा धोका कमी होतो. बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या विकासासाठी बाळाच्या शरीरातील न्यूरल ट्यूब विकसित करण्यासाठी फोलिक ॲसिडची गरज असते. जर फोलिक ॲसिडची कमतरता असेल तर बाळाला स्पाइना बिफिडा म्हणजेच पाठीच्या कण्याचा दोष किंवा अनेन्सेफली मेंदूचा पूर्ण विकास न होणे यासारखे जन्मजात दोष होऊ शकतात. जर प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात फोलिक ॲसिडची कमी असेल तर आपण मागे बघितलं बाळाच्या पाठीचा कणा किंवा मेंदूची नीट वाढ होत नाही, याला स्पायना बिफिडा म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये काय होतं तर मेंदूतील जे पाणी आहे, जे सेरिब्रोस्पायनल फ्लूइड आहे, वाहून नेणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे डोक्यात पाणी साचून हायड्रोसेफलस होऊ शकतं. फोलिक ॲसिड हे पेशींच्या विभाजनासाठी, सेल डिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या कमतरतेमुळे काय होतं तर मेंदूच्या रचनेत दोष निर्माण होतो, ज्यामुळे मेंदूतील जे द्रव पदार्थ आहे जसे सेरिब्रोस्पायनल फ्लूइड शोषण होण्यात किंवा तो वाहून नेण्यात समस्या निर्माण होतात. प्रेग्नेन्सीमध्ये रक्ताची कमतरता टाळण्यासाठी आईच्या शरीरातील जे रक्ताचे प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी आणि लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी फोलिक ॲसिडची गरज असते. यामुळे गरोदरपणात होणारा अनिमिया टाळता येतो. प्रेग्नेन्सी दरम्यान जे गर्भातील बाळ असतं त्याच्या शरीरात पेशींची विभागणी आणि निर्मिती खूप वेगाने होत असते. तर फोलिक ॲसिड त्यातील त्या बाळाच्या डीएनएच्या निर्मितीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे बाळाची वाढ निरोगी होते. तर फोलिक ॲसिड टॅबलेट कधी घ्यावी तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेत असाल तर डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेच्या 3 महिने आधीपासूनच ही टॅबलेट देतात किंवा मग